नमस्कार मंडळी, आज आपण जात आहोत भुलेश्वरला भायखळ्यावरून. आपण बाईकवरून जातोय. जर आपण 4 व्हीलरने गेलो तर आपल्याला भरपूर ट्रॅफिक लागेल, म्हणून आपण बाईकने जातोय. हे आपलं भायखळ्याचं काय म्हणतात सयाजीराव लक्ष्मण सीलम उड्डाण पूल. हा संपूर्ण आपला भायखळा एरिया आहे. तिथे ई बोर्ड आहे ब्रिजच्या त्या साईडला. आज मी माझ्या मुलासाठी ॲक्टिव्हिटी बुक बघण्यासाठी जाते. रात्रीच्या वेळी ते खूप फार छान वाटलं. बऱ्याच रात्रीचं येतो इकडे. एरिया बसलाय पुढे. हा पण एक रोड आहे. हा माझगाववरून डायरेक्ट जर यायचं असेल इथे तर येण्यासाठी मी आणि माझी मैत्रीण बरंचसं याच रोडने येतो. मुलांना शाळेत सोडून आमचं काही काम असेल तर त्याच्यासाठी मी तिथूनच येतो. लगेच यायला होतो. पडा लागलाय. भयंकर ट्रॅफिक असतं या एरियामध्ये संध्याकाळच्या वेळी तर खूपच. तुम्हाला भरपूर ऑप्शन मिळतात बुक्ससाठी, ॲक्टिव्हिटी बुक्समध्ये. माझ्या मुलाला मी 4+ बुक बघणार आहे. छान छान टॉवर. भायखळ्यावरून एकदम स्ट्रेट जायचं आहे. एकदम स्ट्रेट. कुठेही लेफ्ट राईट काहीच घ्यायचं नाही आहे. मुलांच्या कपड्यांची खरेदी, मुलांचे बुक्स, मुलांचे टॉयज, आपल्या कुर्ती, प्लाझो, सर्व प्रकारचं घरातील शोभेचं सामान, अँटिक पीस, मोठे मोठे खूप छान छान वस्तू इथे मिळतात. आपण नक्की प्रयत्न करू एक दिवस संपूर्ण भुलेश्वर कव्हर करण्याचा. हे मोहम्मद अली रोडच्या इथे आलो आहे. तिथे रमजान मध्ये रोजा जे चालू असतात तेव्हा ते खूप छान छान प्रकारचे फूड्स आपल्याला मिळतात. तुम्ही यूट्यूबवर बघितलंच असेल. तबाकाईला ह्यावेळी आम्ही भेट दिली होती आणि माझ्या मिस्टरांनी. तेव्हा आम्ही तिथला मालपुआ, नंतर फिरणी, त्याच्यानंतर मावा जलेबी, नंतर चिकन मटन रोल हे प्रकारचं काही ट्राय केले होते. ॲक्च्युली तेव्हा शूट करायचं होतं पण एवढी गर्दी होती आणि माझ्या हातात थैल्या, एका हातात थैल्या आणि एका हातात मोबाईल असल्यामुळे शूट करायला जमत नव्हतं गर्दीमुळे. पण प्रचंड गर्दी होती तेव्हा. सरकारला पण जागा मिळत नव्हती. तर असे शूट करण्यात आले. पण इथूनच आतमध्ये आहे मोहम्मद अली रोड.
बरीचशी ओळखीची माणसं दिसतात येता जाता. तशा या आमच्या बिल्डिंगमधल्या काकी पण मला दिसल्यात. शॉपिंग जर करायची असेल लग्नाची, साखरपुड्याची, तर तुम्हाला असे खूप छान छान तुम्हाला सूट, ड्रेस मटेरियल, दिवाळीची खरेदी करायची असेल तर तुम्ही इथे नक्की भेट देऊ शकता. फक्त रमजान ईद ह्या सणांमध्ये इथे खूप गर्दी असते. दिवाळीमध्ये पण खूप गर्दी असते. तुम्हाला जर खरेदी करायची असेल ना तर तुम्ही लहान मुलांना आणू नका आपल्यासोबत. स्वतः या, एकट्याने येऊन भरपूर खरेदी करा. लहान मुलं असली बरोबर काही तुम्हाला खरेदी करायला इथे भेटणार नाही. आणि ते टॉयजचे पण खूप सारे ऑप्शन आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला आपली खरेदी बाजूला राहील आणि मुलं इथे स्वतःची खरेदी करून जातील. सुंदरचे कॉप्स आहेत. छान छान असे